हेलो दोस्तों, वेलकम टू आवर चॅनल सत्य, जे मार्केटचे सत्य आपल्याला दाखवणार आहे। तर आज चला आपण बाय आणि सेल एक परफेक्टली कशा पद्धतीने सिग्नलद्वारा आपल्याला मिळतात ते आज आपण या ठिकाणी बघूया। दोन इंडिकेटर आहेत ते आपण लावून प्रॉफिट करून घेऊया। यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे, त्या म्हणजे सर्वात पहिली गोष्ट आपली टाइम फ्रेम ही 5 मिनिटाची असावी। दुसरा कंपल्सरी आहे व्हॅल्यूम हे इंडिकेटर आपलं लावलेले असावे। आणि तिसरा आता आपण इंडिकेटर घेणार आहोत ते, आणि चौथं इंडिकेटर आपण घेणार आहोत ZL। तर चला आपण कशा पद्धतीने कुठं बाय करायचं कुठं सेल करायचं या ठिकाणी आपण बघूया। व्हॅल्यूम इंडिकेटर लावायचं असेल तर ते ऑलरेडी या ठिकाणी मी लावून दाखवतो। प्रत्येक गोष्ट आपण काय करणार आहोत, तयार करणार आहोत। तर या ठिकाणी 5 मिनिटाची टाइम फ्रेम या ठिकाणी आपण घेतलेली आहे। इंडिकेटरमध्ये गेलो आणि इथं व्हॅल्यूम लिहिल्यानंतर इथं व्हॅल्यूम यावरती आपण क्लिक केली। फक्त स्पेशल व्हॅल्यूम यावरतीच आपल्याला क्लिक करायची आहे। दुसरे इंडिकेटर आपल्याला घ्यायचं आहे चांद। लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला चॅन्डिलियर एक्झिट हे इंडिकेटर घ्यायचं आहे, मी फेवरेटमध्ये ॲड केलेलं आहे। तिसरे इंडिकेटर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ते लिहायचं आहे ZL। या ठिकाणी 0 लॅग LSMA हे मी फेवरेटमध्ये टाकलेलं आहे, याला एक आपल्याला लावून घ्यायचे आहे। चार्टवर आपण आता तिन्ही इंडिकेटर लावून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने ते आपल्याला दिसते आहे। आता तुम्ही म्हणत असाल की असे तर भरपूर काही इंडिकेटर आहेत आणि या पद्धतीने आपण लाईव्ह मार्केटमध्ये हे करू शकत नाही। तर मी बरेच दिवस झाले या इंडिकेटरवरती अभ्यास करतो आहे आणि त्यातून मी प्रॉफिटही काढलेला आहे। त्यामुळे हे इंडिकेटर आणि याच्या काही सेटिंग्स आहेत ह्या मी आज तुम्हाला सांगतो आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला CE ची सेटिंग करणे आहे। तर CE ची सेटिंगमध्ये आपण जाणार आणि या ठिकाणी काय करणार आहे, 22च्या जागी आपल्याला लिहायचं आहे 1 आणि म्हणजे ATR प्रेड 1 करायचं आहे। ATR मल्टीपायर हे करायचं आहे 1.5। नंतर आपल्याला स्टाईलमध्ये जायचं आहे आणि यामधले काही गोष्टी आहेत ह्या काढून टाकायच्या आहेत। जसं लॉंग स्टॉप स्टार्ट, बाय राहू द्यायचा आहे, शॉर्ट स्टॉप स्टार्ट, सेल राहू द्यायचा आहे, लॉंग शॉर्ट, लेबल, व्हॅल्यू हे सर्व काढून टाकायचे आणि हे दोनच आपल्याला ऑप्शन्स या ठिकाणी ठेवायचे आहे। यामध्ये आपल्याला बाय लेबलला अब्सोल्यूटच्या जागी करायचं आहे बिलो बार आणि सेल लेबलला करायचं आहे अबोव बार, म्हणजे आपले जे सिग्नल आहेत हे त्या बारच्या खाली आलेले दिसतील। हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेटिंग करायची आहे ओके। नंतर आपल्याला आता ZL SMA या ठिकाणी याची सेटिंग करायची आहे। ZL SMA मध्ये स्टाईल मी काय करून घेतो आहे, ब्लॅक करून घेतो आहे आणि कलर आपण ब्लॅक केलेला आहे। पहा ही कॅन्डल जी आहे आपली, ही जी लाईन आहे ही काय आहे, ब्लॅक झालेली आहे। नंतर इनपुट मध्ये गेल्यानंतर इथं लेंथ टाकायची आहे 50 आणि ओके बटनवर क्लिक करायचं आहे। आता आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला दोन्ही इंडिकेटरची सेटिंग आपण केलेली आहे। एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला आता आपल्या ज्या कॅन्डल आहे ह्या कॅन्डल आपल्याला कॅन्डलने घ्यायची आहे। हायकिनेसी ही कॅन्डल आपल्याला ठेवायची आहे, म्हणजेच आपल्याला ट्रेड व्यवस्थित मिळेल आणि आपल्याला एक्झिट सुद्धा मिळेल। कारण हायकिनेसी कॅन्डलमध्ये हिरव्या तर हिरव्याच राहतात, रेड तर रेड राहतात आणि ज्या तुम्हाला माहिती असेल मी यावरती एक व्हिडिओ तयार केलेला आहे, ज्यावेळेस ग्रीन आणि खाली वीक नसेल तर ते स्ट्रॉंगली बाय म्हणजे ते वरती जातील। परंतु ह्या इंडिकेशन कॅन्डल आहेत, इथून मार्केट खाली येऊ शकते किंवा वर जाऊ शकते। तर या ठिकाणी असेही कॅन्डलचा आपल्याला या ठिकाणी हे इंडिकेटर फॉल्स करणार आहे, म्हणजे आपण कुठं निघायचं हे या ठिकाणी सांगणार आहे। त्या ठिकाणी हायकिनेसी कॅन्डल आपल्याला चूज करून घ्यायचे आहे। चला आता आपण आजचे जे 24 तारखेचं जे मार्केट होतं यावरतीच आपण करणार आहोत। म्हणजे 25 तारखेला याची पहिले पेपर टेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आणि कमीत कमी आठवडाभर टेस्ट केल्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे। म्हणजे मला एकाची कमेंट आली होती की हे इंडिकेटर फक्त
ऑनलाईनमध्येच ऑफलाईनमध्येच काम करतात, हे झाल्यानंतरच काम करतात. तर बरेच जण मेहनत करून हा डाटा तयार करत असतात. त्याच्यावरती आपण स्वतः स्टडी करून ते वापरलं पाहिजे. प्रत्येक जण इंडिकेटर देतो, परंतु त्याच्यावरती आपला स्वतःचा अभ्यास करूनच हे केलं पाहिजे, त्याला एक्झिक्यूट करता आलं पाहिजे. तर चला आपण शोधून घेऊया की आपल्याला आता बाय आणि सेल कुठं करायचं आहे. त्या ठिकाणी बरेच आहे. या ठिकाणी बाय सिग्नल, सेल सिग्नल पहा इथं जवळपास. तर या ठिकाणी कोणता ट्रेड घ्यायचा आहे हे आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण घेणार आहोत सेल सिग्नल. आता सेल सिग्नल यामध्ये तर आता हे मार्केट होऊन गेलेलं आहे, परंतु आपण मार्केटमध्ये पीई केव्हा बाय करायचं आहे हे आता या ठिकाणी बघणार आहोत. आणि नंतर सीई कुठं बाय करायचं आहे ते सुद्धा बघणार आहोत. आणि आपलं टार्गेटही कुठं आपण एक्झिक्यूट करू शकतो ते सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला जी SMA लाईन आहे ही, या लाईनच्या ज्यावेळेस कॅन्डल रेड मारेल आणि सेल सिग्नल आपल्याला दाखवेल, चालू मार्केटमध्ये सेल सिग्नल ही दाखवू शकते, परंतु ज्यावेळेस ही जी लाईन आहे SMAची ही या लाईनच्या खाली रेड कॅन्डल दाखवेल त्यावेळेस आपण ट्रेड घ्यावा आणि स्ट्रिक्टली स्टॉप लॉस त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या वरती लावायचा. याला SL लावणं आवश्यक आहे प्रत्येक ठिकाणी, कारण मार्केट आहे, मार्केट कुठूनही पलटू शकते, पण काही कन्फर्मेशन आपल्याला काय करतात, प्रॉफिट देत असतात. त्या ठिकाणी आपण SL लावलेला आहे आणि इथून आपण समजा आपण काय केलं की ही कॅन्डल होऊ दिली सेलचा सिग्नल झाल्यानंतर, तर इथून आपण काय करायचं आहे, ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. समजा या ठिकाणी आपण 45,300 ला आपण हा ट्रेड घेतला. या ठिकाणी SL आपला या ठिकाणी आहे आणि इथून पहा तुम्हाला इथून आपल्याला हायकिनेसी कॅन्डलनी तगडी मुवमेंट दिलेली आहे. आता आपण कुठं विकायचं, आता आपला पॉइंट एक्झिटचा पॉइंट कुठं राहील, तर ज्या वेळेस इथं बाय सिग्नल येईल किंवा ही SMA क्रॉस करेल तर या कॅन्डलला आपण काय करायचं आहे, एक्झिट व्हायचं आहे. तर आता बऱ्याच ठिकाणी जे सिग्नल मिळतात ते लॉंग टर्म सिग्नल मिळत असतात, पण काही काही ठिकाणी आपल्याला सिग्नल छोटे छोटे मिळत असतात. जसं या ठिकाणी बघा इथं बायचा सिग्नल मिळाला, परंतु इथं डायरेक्ट सेलचा सिग्नल मिळाला. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा मार्केट एंड होत असतो पहा या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे बघा. आता ज्या ठिकाणी आपण मार्केट बघत असतो ते एंडिंगच्या लेवलला आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड अवॉइड करायचा आहे. दुसरी एक गोष्ट, ज्यावेळेस आपण सेल सिग्नल म्हणजे पी घेत असतो त्यावेळेस आपण हेही बघायचं आहे की याचा व्हॅल्यूम हा वाढलेला आहे किंवा नाही आहे. ठीक आहे, हे आपल्याला बघणं अति आवश्यक आहे. जर या ठिकाणी कॅन्डल वाढली परंतु व्हॅल्यूम वाढला नसेल तर अशा ठिकाणी ट्रेड अवॉइड करायचा आहे. तर या ठिकाणी बघा आता बायचा सिग्नल आला तर हे व्हॅल्यूमवर काम करतात, त्या ठिकाणी व्हॅल्यूम वाढलेला दिसेल आणि त्या ठिकाणी काय होईल, याला मार्केटला अप ट्रेंड या ठिकाणी यानं दाखवलेला आहे. स्टॉप लॉस पुन्हा आपल्या अगोदरच्या कॅन्डलचा लो SL आणि बघा दुपारून आज जे 1 वाजेच्या नंतर मार्केट वापस आलेलं आहे आणि या ठिकाणून आता रिव्हर्सल झालेली आहे आणि बरोबर एक या ठिकाणी सायकोलॉजिकल जो लेवल आहे तो या ठिकाणी येऊन मार्केट स्टॉप झालेला आहे. तर हा झाला आपला सेल सिग्नल. आता बाय सिग्नल आपण घेऊया. तर बाय सिग्नल या ठिकाणी बघा यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे 2 कॅन्डलच्या नंतर आणि या ठिकाणी बघा व्हॅल्यूम वाढलेला, इथं व्हॅल्यूम वाढलेला, इथे व्हॅल्यूम, इथे व्हॅल्यूम आणि इथं यांना कन्फर्मेशन दिलेलं आहे या ठिकाणून. म्हणून आपल्याला ही कॅन्डल हायकिनेसी मध्ये आपल्याला हे करायची आहे. तर आपला ट्रेड आपण काय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सेलचा आपल्याला काय करायचं आहे, SMAच्या खालच्या कॅन्डलला आपल्याला पीई बाय करायचा आहे आणि वरती जेव्हा कॅन्डल निघेल त्यावेळेस काय करायचं आहे, सीई बाय करायचा आहे. जरी आपण इथून घेतला तरी आपला इथपर्यंत म्हणजे या रेड कॅन्डल पर्यंत एवढा जो गॅप आहे यामध्ये आपण काय करू शकतो, या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो. तर या ठिकाणी आजचा 2 दिवस झाले आपलं मार्केट खाली पडत आहे. उद्याही हुशारीने मार्केट खेळायचं आहे, कारण आता सध्या बँक निफ्टी ही एवढी व्होलाटाईल आहे की सेकंदाला मोठमोठ्या कॅन्डल तयार करत आहे आणि रिटर्नही करत आहे. जसे आजच्या सेशनमध्ये आपण बघितलं असेल तर काही 5 सेकंदामध्ये खाली आलं मार्केट आणि इथून पुन्हा रिटर्न गेलेलं आहे.
तर आपल्याला एक्झिक्यूट करता करताच ते मार्केट एवढं जवळपास 2,500च्या प्रॉफिटमधून डायरेक्ट 1,000चा प्रॉफिट फक्त एक्झिट करता करताच आपण या ठिकाणी बाहेर निघालो आहे. वाटलं होतं खाली जाईल, परंतु खाली न जाता वरती रिव्हर्सल केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सेल सिग्नल आणि बाय सिग्नल कसा करायचा आहे लक्षात ठेवायचं आहे. एसएमएच्या खाली पी, एसएमएच्या वर काय आहे सी. तर ज्यावेळेस क्रॉस होते त्या ठिकाणून आपण एक्झिक्यूट या ठिकाणी बाहेर निघायचं आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांमध्ये सुद्धा आपल्याला हा व्हिडिओ पाठवायचा आहे. धन्यवाद.